ॲडव्होकेट जनार्दन लोखंडे, न्याय आणि अन्याय कोर्टाच्या तराजूत तोलणारा कायद्याचा बेताज बादशाह. गुन्हेगार असो वा नसो, न्याय फक्त माझ्याच पक्षकाराच्या पारड्यात. कारण कायद्याला आपल्या इशाऱ्यावर खेळवणे हा माझा छंद आहे आणि त्यातून अमाप पैसा कमवणे हा माझा धंदा है. क्योंकि कानून के बाजार में बिकते हैं रंगी बिरंगी झंडे और कोर्ट हो या जिंदगी का मैदान, कभी हारता नहीं है ये एडवोकेट जनार्दन लोखंडे. हा अटर्नी कसा आला नाही अजून? ओ साहेब, ओ साहेब. बरोबर पडशील. अरे बापरे बापरे बापरे. का साहेब, किती हा तुमच्या फायलीचा भार. आणखी थोडासा लांब जर तुमचा घर असता नाही का, तर माझी पूर्ण कंबर लचकून गेली असती. म्हणून म्हणतो की सकाळी सकाळी फिरायला जात जा, व्यायाम कर, योगा कर, कसरत कर. पण ते तुझ्या होत नाही. तुला फक्त ते पाणठेल्यावर जाऊन खर्रा खाणे आणि फुकटचीच मिळाली तर दारू ढोसणं, याच्या पलीकडे तुला काही येत नाही. बरोबर साहेब, अजी मी व्यायाम करत होतो, मी योगासन करत होतो, पण पुरा पोटात झाला जी माझा. अच्छा, काय झालं? तुम्हाला सांगतो साहेब, मी एक दिवस मी व्यायाम करायला गेलो. अच्छा, तिथे असा चालत मी असा चालत गेलो. माझ्या समोर लोक जसे जसे चालत होते तसं मी त्यांच्या मागे मागे चालत होतो. ते जसे चालत होते मी तसे त्यांच्या मागे मागे चालत होतो. ते समोर चालत होते, मी मागे मागे चालत होतो. पुढे समोर एक बाई उभी होती. मी तिच्याकडे नाही पाहिलो जी, तिच्याकडे पाहिलो नाही, तिच्याकडे लक्ष नाही दिलो. तिला असा वाटला का मी तिचा पिछाच करत आहो. साहेब, तिने आव नाही पाहिलं ना डाव नाही पाहिलं जी. ते गेली आपल्या नवऱ्याजवळ अन माझी रिपोर्ट लिहून गेली. मंगल अटर्नी माझ्याकडे पाहून असा डोळ्यांना मारत होता. साहेब, तिच्या नवऱ्याला 4-5 लोक आणलं आणि असा माझा कुतवला ना. आता तो तर झाला साहेब. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा गेलो तर तिथे लोक नाही का, ते असे सूर्याले रामराम करत होते. बरं. आणि त्याला सूर्याला रामराम नाही, त्याला सूर्य नमस्कार म्हणतात. सूर्य नमस्कार. तर तो मी करत होतो. अजी ते लोक जसे जोराने करत होते नाही का, तसा मी सुद्धा आपला जोराने करत होतो. साला मलाही मोठा चांगला लागला. माझ्या समोर एक पोरगी उभी होती. ती मला पाहून मस्त अशी खिकी हसत होती. मी म्हणलं, पोरगी पाहून हसते म्हणजे माझा गेम जमला आता. कोचा गेम जी, माझाच गेम वाजला. मोठा मार. बरं झालं तू व्यायाम करणं सोडलास. हो जी हो. नाहीतर मला दुसरा चटर्नी पाहावा लागला असता. ठीक आहे. बरं, मी काय म्हणतो, उद्या आपल्या काही महत्वाच्या केसेस आहेत. हो. तेव्हा उद्या तू लवकर ये आणि व्यवस्थित तयारीने. हो. ठीक आहे. आणि हा घे तुझा या महिन्याचा पगार आणि दिवाळीचा बोनस पण दिलाय. ठीक आहे. दिवाळीचा बोनस? जा तू. बापरे, मजूत द्या. साहेब, 1000 रुपये कमी आहेत ना जी ह्याच्यामध्ये? 1000 रुपये जास्त आहेत. बरोबर बघ. जास्त आहेत का? बरं, चुकालो मस्त. पाचशेच्या 2 नोटा चिपकल्या होत्या. हो. आता जातो. ठीक आहे. आणि उद्या कोर्टात वेळेवर. हो, ठीक आहे. येतो साहेब. धन्यवाद. लव यू कोंबरना.
होतो मी. बरं झालं साहेब तुम्ही वेळेवर आलात, नाहीतर मला साला आयुष्यभर त्या तुरुंगात चढावं लागलं असतं. साहेब तुम्ही होतात म्हणून मी वाचला, नाहीतर अरे छड यार तेजाब, उगाच त्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन भरलेल्या जखमांना कशाला चिकटतो. रात गई बात घे. आता तुला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घे. अरे एन्जॉय कर, एन्जॉय. कशाचा एन्जॉय म्हणता साहेब, कशाचा एन्जॉय म्हणता तुम्ही? तुम्हाला तर माहिती आहे तो साला इन्स्पेक्टर विजय माझ्यावर तर माझी शिकार करण्यासाठी तोंड फाडून बसलेला आहे. पण त्या साल्याने माझ्या विरुद्ध पुरावे गोळा करून साला अजूनही तो माझ्या मागे मागे फिरतो. पण साहेब त्याला माहिती नाही मी तेजाब आहे. साला साहेब बेल तर मिळाली मला, पण साला केव्हा मी फासावर लटकला असताना त्याचा काही अजिबात नेम नाही. साला काय केलं मी, काय केलं साहेब? त्या सालीला थोडसा असा का स्पर्श केला ना, तर त्या सालीने माझ्या विरुद्ध साला तक्रार देऊन मला जेलमध्ये टाकण्यास भाग पाडला. नाही साहेब नाही, तेजाब म्हणतात मला, तेजाब. अरे तेजाब, अरे 2 दिवस जेलमध्ये काय राहिलास, स्वतःचं अस्तित्व विसरून गेलास. अरे याच्या आधी तुझ्या आयुष्यात किती मुली आल्या आणि यापेक्षाही मोठे मोठे कांड तू केलास. तरीही तुझी निर्दोष सुटका मी केलीच. आणि आज स्वतः घाबरून जाऊन माझ्यावरील विश्वासाला तिरांजली दिलास. नाही साहेब, तुम्ही कितीही काही म्हटले तरी माझा अगदी विश्वास आहे तुमच्यावर. खरंच माझा खूप विश्वास आहे तुमच्यावर. पण साहेब त्या इन्स्पेक्टर विजयवर नाही, अजिबात नाही साहेब. त्याची चिंता करू नकोस. त्या इन्स्पेक्टर विजयची मलमपट्टी मी स्वतः करणार आहे. तू फक्त एन्जॉय कर आणि हवं तर मी तुझ्यासाठी सर्व तयारी करतो. त्याची काही आवश्यकता नाही साहेब, क्योंकि आपको तो मालूम है अपन जेल में रहा तो जश और बाहर रहा तो जलसा. एकदा का त्या केसचा निकाल लागला ना साहेब, तर तुम्हाला माहिती आहे मी काय करतोय ते. फक्त एकदा तो साला इन्स्पेक्टर विजय. चला अबे इन्स्पेक्टर विजय, तुला तर माहितीच नाही. पण साहेब तो जो इन्स्पेक्टर विजय आहे ना, त्या साल्याला तर बेमौत मारेल मी, बेमौत. हे नीट लक्षात ठेवा. ठीक आहे साहेब, चला भेटू. मी तुम्हाला कितीदा सांगितलं की तुमचे कोर्टाचे काम तुमच्या ऑफिसलाच निपटव चला, पण इथे कोणत्याही क्रिमिनलला बोलवत जाऊ नका. बेटा 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 तो क्रिमिनल नाही आहे. तो एक मोठा उद्योगपती आहे आणि त्याला खोट्या आरोपात अटकवलं गेलं. ते काही असो पप्पा, पण सध्या तो एक आरोपी आहे. अरे तो चांगला एक बिझनेसमॅन आहे, त्याच्याशी आपले काही संबंध आहेत, त्यानं आपल्या केसेसमध्ये मदतही केलेली आहे. पप्पा त्याचं इथे आलेला मला बिलकुल आवडत नाही. ओके 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 ओके, तू नाही म्हणते ना, तर तो आजपासून इथं येणार नाही. ठीक आहे. अरे भाग्या, हे काय तुझ्या गळ्यातली चेन कुठे आहे? सॉरी 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 पप्पा, मी तुम्हाला सांगायची विसरूनच गेले. त्या दिवशी मार्केटमध्ये माझी चेन चोरीला गेली होती. काय? आणि तू आता सांगत आताच त्यांना फोन करून पप्पा त्याची काही आवश्यकता नाही. माझी चेनही मिळाली आणि त्या चोराला शिक्षाही मिळाली. ठीक आहे बेटा, पण यानंतर काळजी घे. असं काही घडलं तर मला वेळीच सांग. ठीक आहे? पप्पा आता काय मी लहान झालेले का? मला कळते सगळं. हो, मी विसरूनच गेलो होतो. आता माझी चिमणी मोठी झालेली आहे.
म्हणजे आता लवकरच जावई शोध मोहीम करायला पाहिजे. आई मला लग्न नाही करायचंय. अरे भाग्या, अरे भाग्य बेटा, बेटा तुझ्या भावना कळतात ग मला. आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी सर्वोत्तम स्थळ शोधणं सुरू केलं आहे. अगं असं स्थळ मी शोधणार तुझ्यासाठी आणि अशा थाटामाटात तुझं लग्न करेल की की हा गाव तर गाव, शहर तर शहर, हा संपूर्ण देशाला तुझा हेवा वाटेल. एवढ्या थाटामाटात लग्न करेल मी तुझं. नमस्कार नमस्कार इन्स्पेक्टर विजय. आपण मला बोलवलं? हो, म्हणजे काही महत्वाचं काम असेल. ओ इन्स्पेक्टर विजय कुमार, तुम्ही कायद्याचे रक्षक आणि आम्ही कायद्याचे सेवक, तेव्हा एखाद्या स्नेहभेटीसाठी कारण असल्याच पाहिजे असं आवश्यक नाही आहे. आणि तसंही त्या दिवशी पार्टीमध्ये तुम्ही मिळाला होता मला, पण आपल्याला मनमुराद वार्तालाप करता आला नाही, म्हणून खास तुमच्यासाठी स्नेहभेटीचं निमंत्रण पाठवलं आहे मी. थँक्यू. बरं वकील साहेब, तुम्ही कामाचं बोललात तर जास्त महत्वाचं. गुड. इन्स्पेक्टर विजय कुमार, तुमच्याकडे माझ्या एका क्लायंटची केस आहे आणि माझा क्लायंट हा निर्दोष आहे. नाही वकील साहेब, जोपर्यंत कोर्टातनं आरोपी दोषमुक्त ठरत नाही तोपर्यंत आम्ही पोलीसवाले त्याला निर्दोष म्हणू शकत नाही. पण तुम्हाला कदाचित माहिती नसेल, माझा प्रत्येक क्लायंट हा निर्दोषच असतो. वकील साहेब, तुमच्याबद्दल चांगलंच माहिती आहे मला. तुम्ही आपल्या हाताशी आलेली कुठलीही केस आजपर्यंत हरलेला नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जो आरोपी आता कठड्यात आहे त्याच्या विरोधात सब्बड पुरावे माझ्या हातात आहे. आणि तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी त्याला फाशीच्या फंद्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. बस एवढंच सांगायचं तुम्हाला. इन्स्पेक्टर मला मला कायदा शिकवून गेला. पण इन्स्पेक्टर, तुला माहिती नाही हा ऍडव्होकेट जनार्दन लोखंडे काय चीज आहे ते. अरे ऍडव्होकेट जनार्दन लोखंडे म्हणतात मला. जनार्दन लोखंडे. कानून के बाजार में बिकते हैं रंगी बिरंगी झंडे, और कोर्ट हो या जिंदगी का मैदान, कभी हारता नहीं है ये एडवोकेट जनार्दन लोखंडे.